वचनेने बोलितो वचने अति भाविका एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह राधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा गर्भवास नाशिवंताची प्रिया पुत्र धन बीज ज्याचा सीन तिची फळ गेल्या 11 वर्षापासून सुरू असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाचं या वर्षीचं हे 12वं वर्ष आहे. वैकुंठवासी परमपूजनीय पूर्वनीय महंत स्वामी निगम म्हणजे या ठिकाणी आत्माराम महाराज आहेत, रामेश्वर महाराज आहेत, बऱ्याचशा महाराज लोकांची नावं मला माहीत नाही, यांची नावं मात्र माझ्या अंतःकरणामध्ये आहेत. खरं सांगू का, जी माणसं प्रपंचावर प्रेम करतात महाराज फक्त ती माणसं डोक्यात बसत असतात, जी माणसं परमार्थावर प्रेम करतात ती मनात बसत असतात. मनामध्ये बसणारा यांचा परमार्थ आहे, अनेकांच्या मनामध्ये बसणारा यांचा त्याग आहे. मला असं वाटते त्यागाच्या गोष्टी करणं फार सोप्या असल्या तरी प्रत्यक्ष त्याग करणं ही गोष्ट फार कठीण आहे. आता हे तुम्ही असो सज्जना त्यागाबद्दल विचार सांगत असताना माऊली असं म्हणतात त्याग करणं किती कठीण आहे. मला असं वाटतं की आज रात्री आपण यांना झोपण्यासाठी उस्ती देऊ, या तिघा नवीनीकरी सुद्धा त्या उस्तीवर झोपतील, पण ती अजगराची उस्ती असेल. अजगराची उस्ती देऊ यांना झोपायला, म्हणजे उद्या आपल्याला दुसरे चोरदार आणायला बरं. अजगराची कुस्ती करणं ही गोष्ट जशी कठीण आहे, एखाद्या पिळामध्ये जर वाघ राहत असेल तर आप म्हणून त्या पिळामध्ये शिरणं ही गोष्ट जशी कठीण आहे, एखादं तापलेलं तेल असेल त्या तेलामध्ये आप म्हणून उडी टाकणं हे जसं कठीण आहे, तसं वैराग्याच्या गप्पा मारणं जरी सोप्या असल्या तरी प्रत्यक्ष वैराग्य कठीण आहे. काय होते महाराज, एखाद्या वेळेला असे चांगले भजे समोर येत नाहीत ना, चांगले असे मस्त भजे समोर येत नाहीत ना, तसे मस्त कांदा भजे जोपर्यंत समोर येत नाही ना तोपर्यंतच आपला उपास निघतो. एकदा भजे समोर आले की त्या भज्याकडे आपली नजर गेल्याशिवाय राहत नाही. जोपर्यंत एखादा विषय समोर येत नाही तोपर्यंत महाराज वैराग्याच्या आपण गप्पा मारत असतो, पण एखादा विषय समोर आला रे आला की वैराग्य निघून जात. जो वल्ले तो वरी जम्मू करी गर्जना जवळ त्या पंचानना देखील नाही बा, आणि जो वरी तो वरी वैराग्याच्या गोष्टी. आणि म्हणून मला असं वाटतंय की खऱ्या अर्थाने या जोडीने जो त्याग केला आपल्या जीवनामध्ये, काही गरज नाही महाराज त्याग करण्याची, काय गरज, कशासाठी करायचं असं. पण मला असं वाटतं की या वयामध्ये आपलं सर्वस्व सोडून समाजासाठी, समाजाच्या उद्धारासाठी आणि संप्रदायासाठी ज्यांनी आपल्या जीवनामध्ये त्याग केला असेल ते त्यागी माणसं आजही परमार्थाला अत्यंत महत्वाचे आहे. आणि म्हणून येतोय आपण प्रपंचामध्ये येतो, जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे, आपण त्याच्यावर चिंतन करणार आहोत आपल्या संकल्पित वेळामध्ये. एखाद्या माणसाला जर आपण विचारलं, तो आम्हाला घरी गेल्यानंतर सांगतो की महाराज हे घर आपणच बांधलं. अरे वा, मस्त बांधलं. हे जे ट्रॅक्टर आहेत ना आपलेच आहेत, 4 ट्रॅक्टर आहेत आपल्याकडे. अरे वा, खूप चांगली गोष्ट आहे. आपल्याकडे 2-4 JCB आहेत महाराज. अरे वा, ते तर आणखी चांगली गोष्ट आहे महाराज. खरं म्हणजे 5-25 एकर शेती आहे आपल्याकडे. अरे वा, फारच मस्त गोष्ट आहे महाराज. आपले दोन्ही मुलं शिकलेले आहेत आणि नोकरीवर आहेत. अरे बाबा, ते तर खूपच चांगली गोष्ट आहे. आणि महाराज आता दुसरा अध्याय चालू होतो त्याचा. पण हे सगळं आपल्यापासून आहे बरं का, हे सगळं आपण केलंय, हे बापाचं काही नव्हतं. हे सगळं आपल्यामुळे, कोणामुळे, आपल्यामुळे. मी त्याला मनात विचारलं, हे सगळं तुझ्यामुळे आहे, हे सगळं तुझ्यामुळे आहे, तू कोणामुळे आहेस ते विसरता येणार नाही तुला. असो मग त्याने असं दाखवता दाखवता 4 बैल महाराज, मस्त बैल, हे बैल सुद्धा आपलेच आहेत महाराज. अरे
एकादशी काही आपल्याला नाही. मग मी त्याला विचारलं का हो, या बैलापैकी एखादा बैल एकादशी धरणार आहे का? या बैलातला एखादा बैल एकादशी धरणार आहे? तो म्हटला की बैल कुठे एकादशी धरत असतो का महाराज, असं तो म्हटला. असं कोण म्हटला? असं कोण म्हटला? असं तो म्हटला. तर तो म्हणजे कोण? मी असं म्हणतो, मनुष्य जन्म काय फक्त घर बांधण्यासाठी असतो? मनुष्य जन्म काय फक्त श्रीमंत होण्यासाठी असतो? मनुष्य जन्म काय फक्त नोकरी करण्यासाठी असतो? मनुष्य जन्म काय फक्त लौकिकात जगण्यासाठी असतो? महाराज नाही. घर बांधण्यासाठी जर माणसाचा जन्म असेल तर पाचवाचा जन्म कशासाठी? ते तर आपल्यापेक्षा चांगले घर बांधतोय. तुम्हाला बसायची अडचण आहे? अडचण असेल तर घरच बांधण्यासाठी जर आपला जन्म असेल तर आपल्यापेक्षा पक्षाची घरं खूप चांगली असतात आणि महाराज त्याच्या घरामध्ये डास नसतात. आपले तर घरे असे आहेत की आपल्यापेक्षा डासच जास्त आहेत. संध्याकाळच्या वेळेला आपल्याला बाहेर बसावं लागतंय कारण डास घरात बसू देत नाही. आपल्यापेक्षा चांगले घर बांधतायत पक्षी, आपल्यापेक्षा घर उंदीर सुद्धा तयार करतायत. फक्त घर बांधण्यासाठी माणसाचा जन्म आहे. बघा तुम्ही कसं ऐकलंय मला माहिती. याचा आवाज कमी करू. हा मोकळेचा आवाज कमी करतो. पाहिजे करता येत असेल तर नाही दुसरंच बटणं लावू शकतो. कुठे गेलं? थांब दे थांब. विठाला विठाला मात्र त्याच्यासाठी असू शकत नाही. नाही असू शकत. तुमच्या राहण्याची ती व्यवस्था आहे पण तुम्ही त्याच्यासाठी नाही. फक्त घर बांधण्यासाठी, फक्त या गोष्टीसाठी आपण नाही. मी चोपदारांना एक प्रश्न विचारतो, टोपी कशासाठी? चोपदार टोपी तुमच्या डोक्यावर आहे. टोपी कशासाठी? म्हणजे कशा? डोक्यात घालायसाठी. टोपी कशासाठी? डोक्यासाठी. आणि डोकं कशासाठी? टोपी कशासाठी? डोक्यात घालायसाठी. डोकं कशासाठी? फक्त टोपीसाठीच का? आणि घरी जाऊन म्हणलं तुम्हाला डोकं नाही म्हणून टोपी डोक्यात घालायसाठी आहे पण डोकं मात्र टोपीसाठी नाही. डोकं आणखी वेगळ्या कामासाठी. शर्ट अंगात घालायसाठी आहे पण हे शरीर फक्त शर्टासाठी नाही महाराज. हे शरीर नक्की दुसऱ्या काही गोष्टीसाठी आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी आल्यानंतर काय केलं पाहिजे महाराज म्हणतात, केले हो याची जन्मी त्याच्यासाठी हे शरीर देवाने आपल्याला दिलं. नक्कीच देवाने दिलं हे आपल्याला मान्य करावं लागेल. पुढे चाला. तुम्ही असं म्हणाल की महाराज मग काय केलं पाहिजे? आम्ही काय केलं पाहिजे? महाराज म्हणतात जे इंद्रिय तुम्हाला दिलेत ना त्या इंद्रियाकडून तुम्ही काहीतरी काम करून घेतलं पाहिजे. मी खरं सांगू का, हे शरीर कसं वापरलं पाहिजे महाराज? परमार्थासाठी, संप्रदायासाठी आणि देशासाठी भाड्यासारखं वापरलं पाहिजे. भाड्यासारखं वापरलं पाहिजे. आपण भाड्यासारखं वापरतो पण प्रपंचासाठी वापरतो. हे भाड्यासारखं शरीर वापरतात पण फक्त संसारासाठी वापरताय. परमार्थासाठी आणि देशासाठी सुद्धा हे शरीर भाड्यासारखं वापरलं पाहिजे. इतकं वापरून घेतलं पाहिजे भाड्याने भेटलं. भाड्याच्या खोल्या का चांगल्या वापरायच्या असतात?
कुठेही किरा वडल्या तरी चालतील, भाड्याच्याच आहेत. भाड्याच्या खोल्या काय खूप चांगल्या ठेवायच्या असतात त्या, शेवटी त्या भाड्याच्याच आहेत. एक खोली सुद्धा आपल्याला भाड्याने भेटली महाराज. पूर्वीच्या काळी सायकली भाड्याने भेटायच्या. सायकल आपण जर कुठं गेलो बीडला किंवा कुठं गेलो तर त्या एसटी स्टँडच्या बाजूनेच सायकल स्टँड असायचं आहे ना. तुम्हाला आठवतं ना सायकल स्टँड असायचं. सकाळी लोक जायचे, सायकल भाड्याने घ्यायचे, सगळं बीड फिरून यायचे आणि संध्याकाळचे आकडे पाहिले. तुमच्याकडे आकडे नाही का? आकडे नाहीत का तुमच्याकडे? आता झालेच तर कमी, पण पूर्वी संध्याकाळचे आकडे पाहिले आणि सायकल तिथं लोटून द्यायची, संध्याकाळच्या गाडीत बसायचं आणि घरी यायचं. तुम्हाला कधी आठवते का की सायकल भाड्याने काढल्यानंतर आपण त्याचं ऐनपाणी केले? तुम्हाला कधी आठवते का भाड्याच्या सायकलीला स्वच्छ धुवून आपण तिथं जमा करून दिले म्हणून? आठवते तुम्हाला कधी? जी सायकल भाड्याची आहे ते भाड्यासारखीच वापरली पाहिजे. बघा तुम्ही त्या बिछाईत मधल्या गाद्या असतात, गाद्या लग्नामध्ये लोक आणतात त्या गाद्या, खूप चांगल्या वापरतात तो त्या गाद्या. काही काही पाहुणे पांघरायला त्याच घेतात, रात्रायला त्याच घेतात. बुटासहित त्या गाद्यावर लोक चालत असतात. घरातली माणसं घरातल्या गाद्या चांगल्या ठेवतात, ह्या गाद्या कुठेही वापरतात. त्याचं कारण काय? भाड्याचे आहेत म्हणून. पूर्वी भाड्याचे घोडे भेटत होते महाराज, भाड्याचे घोडे भेटत होते. ते घोडे घेऊन जायचे लोक आणि आणून सोडून द्यायचे. भाडियाचे घोडे आणि ते निज धामा गोकडे, ते आहे की गेले कुणीकडे, हे प्रेरणा पुढे जो जैसा. आता ते कुठे गेले? सोडून दिलं ना, झालं आपलं काम, दिलं सोडून, मग त्याचा कोण विचार करते? भाड्याचं घोडं जसं वापरायचं, भाड्याच्या गाद्या जशा वापरतायत लोक, भाड्याची सायकल जशी लोक वापरतायत, आता भाड्यानं गाडी भेटते ते जशी वापरतायत, तसं हे सुद्धा भाड्याने भेटतं. हे भाड्याने भाड्यासारखं वापरलं पाहिजे. लक्षात देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी ऐकलंय ना? तुमच्याजवळ जर काही कांदे विकायचे राहिले असतील सुद्धा तर तुम्ही ते कांदे 5 वर्ष ठेवा. मी 50,000 रुपयाने विकत घेणार. काय कांदे असतील तर ठेवा. मी 5 वर्षाने तुमचे कांदे 50,000 रुपयाने विकत घेणार. ऐकून करतो 5 वर्षाने करणार. मी कशासाठी बोलतोय लक्षात? 5 वर्षाने घेणार. राहणार 5 वर्ष कांदे नाही राहणार ना. मी कांद्याबद्दल बोलतोय. 5 वर्षाने जर कांदे सडणारच आहेत हो, तर मग आहेत तोपर्यंत कोणाच्या तरी भज्यात जाऊ द्या ना, कोणाच्या तरी आमटीमध्ये जाऊ द्या ना, कोणाच्या तरी कामी पडू द्या ना. कांदे हे कांदा सडणारच आहे ना एक दिवस. हा सळ्याच्या मध्ये याचा उपयोग होता ना. हा कांदा म्हणजे तो नाही कांदा, हा कांदा म्हणजे सडत चाललाय ना कांदा. नाही सडत चाललाय. 8-10 वर्ष एखाद्या मित्राची भेट होऊ नका, ओळखत नाही तुम्ही, सडत चाललाय कांदा. नाही चालला सडत कांदा. बघा तुम्ही कसा ऐकताय मला माहित नाही. उद्या ना मला चांगल्या कामासाठी या कांद्याचा उपयोग. उद्या चांगले कांद्याचे पोहे खातील होतं, खुश होतील त्या कांद्यावर. सडल्यावर फेकून द्यावं लागेल. हे फेकून टाकायला जसा आहे तसा टाकून द्यावं लागेल. उद्या ना जरा उपयोग या कांद्याचा.
काही लहानपणचे फोटो आहेत का तुमचे? लहानपणचे फोटो आहेत पण अभंग सोडवायचा बरं का? फोटो नव्हते का त्यावेळी? फोटो नव्हते त्यावेळी लग्नात फोटो लग्न झालं ना एकदम प्रेम करून ठेवले का आहेत ना? एक काम करा तुम्ही घरी आता गेल्यानंतर एक असा लग्नातला फोटो हातात एका हातात आरसा काय होत असं हो बऱ्याची वाटी झाली परमार्थासाठी महाराज धर्मासाठी देशासाठी सुद्धा या भाड्याने भेटलेल्या शरीराचा उपयोग केला पाहिजे. तुमचं काय मत आहे मला माहिती नाही. ह्या भाड्यासारखं वापरलं पाहिजे. भाड्याने भेटलेलं नसाल वापरलं तर एक दिवस जाणारच आहे. जातसेही रो मृत्यू काही म्हणायचं ना जिवंत देहा हे नाशिवंतची स्वभाव हे नाशिवंतची स्वभावाने याचा नाश असल्यामुळे माझ्या दादांनो याचा योग्य विनियोग झाला पाहिजे. चला पुढे आपण पाहू. हे इंद्रिय दिलेत आपल्याला काय केलं पाहिजे? इंद्रियाने महाराज नंतर केलं पाहिजे. हे इंद्रियाचे जे कर्म आहेत ते त्यांनी केले पाहिजे आणि तुम्ही नाही जरी म्हटलं तर ते करतच राहता. आपण नाहीही म्हटलं तरी मला असं वाटतं की कान ऐकतच राहतात. आपण नाहीही म्हटलं तरी डोळे पाहतच राहतात. आपण नाहीही म्हटलं तरी जोपर्यंत गुडघे शाबूत आहेत तोपर्यंत पाय चालत राहतात. आपण नाही म्हटलं तरी जोपर्यंत तोंड आहे तोपर्यंत ते बोलत राहते. नाही म्हटलं तरी ऐकावं लागते महाराज. आता काही गाणे ते आपण ऐकतो ते ऐका वाटत नाही पण काय करावं? कान आहे ऐकायला येतात ऐकावंच लागतात. ऐका ऐकताय ना तुम्ही? ऐकल्याशिवाय थांबू शकत नाही ना तुम्ही? मग वाईट ऐकल्यापेक्षा चांगलं ऐका ना.
मुद्दाम तुमच्याकडे पाहू शकता. कोणाची निंदा ऐकू नका. तुम्हाला फार गोड लागते निंदा, पण निंदा माणसाला पापाकडे घेऊन जात असते. ऐकायचे नाही. करणाऱ्यापेक्षा ऐकणाऱ्याला जास्त पाप लागते. ऐकणारे भेटतात म्हणून करणारे निंदा करत असतात. तुम्ही ऐका रे का माझ्या विठोबाचे. मोबाईलमध्ये अनेक आहेत, पण कीर्तन सुद्धा मोबाईलमध्येच आहेत. मोबाईलमध्ये अनेक काही गोष्टी आहेत, पण मला असं वाटतं की चांगल्या गायकांचे गायन सुद्धा मोबाईलमध्येच आहे. आधी तुम्हाला ऐकायचं असेल तर अमृत महाराजांचं कीर्तन तुम्हाला ऐकायला मिळू शकते. रामचंद्र महाराज नागपूरकरांचं कीर्तन तुम्हाला ऐकायला मिळू शकते. तर एवढंच काय, उर्वरित वैकुंठवासी मामासाहेबांची कीर्तन सुद्धा तुम्हाला मोबाईलवर ऐकायला भेटू शकतात. काय हरकत आहे ऐकायला? काय हरकत आहे दुसरं ऐकण्यापेक्षा? तुम्ही ऐकत राहा, तुम्ही ऐकत राहा, तुम्ही ऐकत राहा. मी शपथ घेऊन सांगतो तुम्हाला दुसरं ऐकण्याची इच्छाच होणार. तुम्ही आपले असं मोठं फिरत राहता, त्याच्यामुळे ते तुम्हाला काही दुसरंच वाटते. तुम्ही फक्त ऐकत राहा महाराज. जुने कीर्तन जुन्या चाली. आणि आणखी ऐकायचं असेल तर वैकुंठवासी हरिभक्तीपरायण नामदेव महाराज पठाळांचे कीर्तन आहे. ऐकत तुम्हाला मला असं वाटतं कीर्तनाशिवाय दुसरं ऐकायची इच्छाच होणार नाही. ऐका, उद्धार होईल आपल्या डोळ्याने. चांगलं पहा. चांगलं पहा याचा अर्थ खराब असेल सरी सुद्धा त्यातलं चांगलं पाहिजे. कशाला पाहिजे? हे डोळे तुम्हाला नरकात घालण्यासाठी नाही, हे डोळे तुमचा उद्धार करण्यासाठी देवाने. जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भाऊ दिले इंद्रिय हात पाय का. दिले इंद्रिय हात पाय का. एखाद्या व्यक्तीने ठरवलं की आता आपण रिटायर झालो, आपल्याला काहीच काम करायचं नाही, निवांत राहायचं. अरे निवांत राहणं सुद्धा कर्मच आहे ना, कर्मच आहे. एखाद्या ठरवलं फक्त झोप घ्यायची, अरे झोपेत सुद्धा कर्म चालूच आहे ना तुझं. काही माणसं इथं झोपतात पण तिथं उठतात, चालूच आहे. काही माणसं नुसती पहिले उशा खाली घेतात, उठताना पायथ्याशी असते ती नुसती अशी फिरून येतात, कर्म चालूच आहे. काही बिचारे त्या खोलीत कोणाला झोपू देत नाही, तितके भोरतात. राजा चक्रवर्ती निज मंदिरी निजता सुमन शेजेवरी आणि स्वप्नी होणी भिकारी आणि त्याच्या घरी भीक मागे. स्वप्न पडलं, भिकारी झाला आणि गेला भीक मागायला. आणि मग उठल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की आपण राजे आहोत पण भीक मागायला गेलो होतो. स्वप्न पडत असतात ना, स्वप्न पडतात म्हणजे याचा अर्थ कर्म चालू आहे, श्वासोश्वास चालू आहे म्हणजे कर्म चालू आहे. ऐकायला तुम्ही जाणकार होत्या, कर्म केल्याशिवाय तुम्ही थांबूच शकत नाही, थांबूच शकत नाही. माऊलीची उभी आहे, जोवरी संग प्रकृतीचा तोवरी त्यागुण घडे कर्माचा, ऐशिया गुरु म्हणती तयाचा आग्रह चिवरे. फक्त आग्रह उरेल त्याचा. असं जर कोणी म्हणत असेल मी काहीच करणार नाही, त्याचा फक्त आग्रह शिल्लक राहील.
शकत नाही. ऐका आता, कर्म केल्याशिवाय जर तुम्ही थांबू शकत नाही तर महाराज म्हणतात ऐसे का हो न करा पुढे चांगल्या फळाची इच्छा करून जर तुम्ही वाईट काम करत असाल तर भविष्यामध्ये कितीही प्रयत्न करा तुम्हाला चांगलं कधी भेटणार. गरिबीमधून शिक्षण केलं मायने त्याचं. काही नोकरी लागली की जवळजवळ 7 जिल्ह्याचं बॉस झालं ते. 7 जिल्ह्याचं 7 जिल्हे त्याच्या ताब्यामध्ये होते. मग एवढी मोठी नोकरी असल्यावर खऱ्या म्हणजे टेबलाच्या वरून त्याला 2-4 लाख रुपये भेटत होते. खालून किती भेटत असतील मला माहित नाही, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त भेटत होते. खूप मोठा बंगला बांधलाय आणि खूप मोठ्या श्रीमंताची बायको भेटली त्याला. अर्थात फार मोठ्या श्रीमंताने त्याला आपली मुलगी दिली. मंत्र्याने दिली. मंत्र्याने त्याचं नाव नाही सांगितलं, पण मंत्र्याची मुलगी घरी आली. आता मंत्र्याचीच मुलगी म्हटल्यावर फार मोठी श्रीमंती आणि बिचारी ही त्याची माय होती ती जुन्या वडिलांची होती. तिची मान अशी हातात होती. हातात कप घेतला की अशी थरथर 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 हात तिचे कापत होते. त्याला हातात घेतला की अशी थरथर हात कापायची. म्हातारी जरा जुन्या वडिलांची होती. आपल्या मुलाचं कौतुक पाहत होती. बिचारी कौत्यात बसत होती, नामचिंतन करत होती. 5-7-10 वर्ष निघून गेले, पण सून सारखी तक्रार करायची, बाई काय तुमची माय आम्हाला शरण लागते बाई आणायची. आम्हाला म्हटलं होतं तुम्ही की 2 वर्षात मरणार आहे म्हणून. 10 वर्ष झाले आपण सुद्धा किती बाई आम्ही श्रीमंत बाई, आमच्या बहिणी किती श्रीमंत, आमचे सोयरे किती श्रीमंत आहेत बाई. या म्हातारीची आम्हाला लाज वाटते बाई. खरं म्हणजे एखादीने जर विचारलं तर आम्हाला सांगावं लागते की आमच्या घरची भांडे घासणारी आहे म्हणून. किती शरम लागते बाई आम्हाला या म्हातारीची. आणि ही म्हातारी या घरामध्ये असेल तर मात्र मी नाही राहणार. तुमच्या म्हातारीची तुम्ही कुठंतरी व्यवस्था करा. असं आहे बघा, असं आहे. म्हणून तर कीर्तन ऐकले पाहिजे. म्हणून तर तुमच्या मुलांना सुद्धा कीर्तनात आणलं पाहिजे. त्यांची बॅटरी आम्ही चार्ज करून दिल्याशिवाय राहणार नाही. पण तुम्ही त्यांना घरी ठेवता तुम्ही येत आहेत आमच्या. अर्थात ऐकलं मी, म्हातारीची व्यवस्था गोठ्यामध्ये केली. एक गोधडी तिला टाकण्यासाठी दिली, एक उशी दिली उशाखाली, एक तांब्या दिला पाणी पिण्यासाठी, एक खापर दिलं झोपण्यासाठी. आणि म्हातारी त्या गोठ्यामध्ये त्या खाटीवर बिचारी पडली. नातवाची खूप आठवण येत होती म्हातारीला. नातवाचं फार प्रेम होतं म्हातारीवर. नातू खूप आवडत असतात महाराज आजीला. तो सारखा नातू आपल्या आजीची आठवण करत होता. आजीला सुद्धा त्याची खूप आठवण येत होती, पण आजीच्या भेटीची मनाई त्याला केल्या जात होती. आणि म्हणून खरं म्हणजे कोणी भेटत नव्हतं. एक दिवस तिला युगासारखा जात होता. पश्चाताप करत होती, देवा कशासाठी केले रे मी हे सगळं. ते काही इतके कामं केले आम्ही, पोराला शिकवलं, पोराने अशी सजा द्यावी आम्हाला म्हातारपणी. आणि म्हणून म्हातारीला एक दिवस युगासारखा वाटत होता. शेवटी पश्चातापाने एक दिवस म्हातारी गेली. म्हातारी मेल्यानंतर याने केली म्हातारीची काय व्यवस्था जे करायची असते ते केली. स्मशानामध्ये म्हातारीला नेलं. पण जो नातू होता ना, नातू, त्या नातवाने काय केलं माहिती आहे? त्या नातवाने त्या गोधडीची अशी वडकटी तयार केली. मस्त ते खापर घेतलं, तो तांब्या घेतला. तुम्हाला सांगितलं पाहिजे, मी इकडेच सांगतो सगळं. ते खापर घेतलं, तो तांब्या घेतला, ते तिची वाहन घेतली, काठी घेतली आणि घरामध्ये एक काचाची अलमारी होती, मस्त अलमारी होती. काचाच्या अलमारीमध्ये ते सगळं ठेवून दिलं, कुलूप लावलं. एक दिवस आईचं लक्ष त्याच्याकडे गेलं. आईने विचारलं, कोणी ठेवलं हे? पोराने सांगितलं, मी ठेवलं. काचाच्या अलमारीत ठेवलं मूर्खा, कुलूप लावलं त्याला. कुठे आहे चावी? हे काय माझ्या कंबरला, हे काय आपल्या घरात आता ठेवायचं आहे का? त्या म्हातारीची गोधडी ठेवली शरम नाही वाटत? एवढ्या श्रीमंत घरामध्ये तो लोटा तांब्या शोधतो का? ते खाबर ठेवलेलं का चुकायचं? कशासाठी ठेवलं रे मूर्ख कुठला? काय काम आहे आपल्याला या सगळ्या वस्तूचं आपल्या घरात? आता आपल्याला या वस्तूचं आपल्या घरात काय काम आहे? असं म्हटल्यानंतर मुलाने उत्तर दिलं, मा लक्षात ठेव, तुझं काम जरी संपलेलं असलं ना, एक दिवस मला या सगळ्या वस्तूचं काम पडणार आहे. माझ्या आजीच्या समोर
या सगळ्या वस्तू ठेवल्याला तू थांब 5-25 वर्ष निघून जाऊ दे. या सगळ्या वस्तू मी सुद्धा तुझ्या समोर ठेवल्याशिवाय का करायचं महाराज असं? पुढे नाही नाशत्या हे तर आहेच, पण असं तरी करा की पुढे त्याचं फळ चांगलं असेल. ऐशे का न करा काही असं का करत नाही की ज्याचं फळ चांगलं आहे, ज्याचं फळ वाईट आहे ते कर्म का करताय? आणि म्हणून ऐशे का हो न करा काही पुढे नाही नाशत्या, असं कर्म तुम्ही का करत नाही की ज्याचा नाश होणार नाही? असं कर्म तुम्ही का करत नाही की ज्याचं फळ अत्यंत चांगलं आहे? इथपर्यंत आपण आलो असं महाराज आपल्याला म्हणताय. त्यावेळेला महाराजांना आपण विचारू, मग सांगा ना महाराज, असं कोणचं कर्म आहे की ज्याचं फळ चांगलं आहे? आई जोडे करा अर्जुन म्हणत होता की देवा तुझे सांगतोय ना तुम्ही करायला तयार नाही. काही जायचं काय आपण नाही करणार. कोणाला मारायला सांगतोय तू आम्हाला? आमच्या गुरुला मारायला सांगतोय का? हा गुरुनं हत्वा, गुरुची हत्या करून मला जर राज्य भेटत असेल नको मला ते राज्य. स्वजन मी कथम हत्वा, स्वजनाची हत्या करून मला जर गादी भेटत असेल तर नको मला ती गादी. त्याने अनेक हेतू दिले. नाही करणार मी हे युद्ध न कांक्षे विजयन कृष्ण न च राज्य सुखानी च किन्नो राज्येन गोविंद किंबोगीर विद्येदा. कशासाठी करायचं? मला तो विजय नको, मला ते राज्य नको, मला ते भोग नको, मला काहीही नको. युद्ध नाही करणार. अरे कौरवा जरी वधावे तरी युधिष्ठिरा का न वधावे? हे एल आघावे गोत्र आमचे. कौरवाला वधायला सांगतोय का? मग तू उद्या तो म्हणते युधिष्ठिराला वधलं पाहिजे. हे एल आघावे गोत्र आमचे. आम्ही एकाच घरातली माणसं आहोत सगळे. राज्य काय येत राहील जात राहील म्हणताय तू. आमच्या घरातली माणसं मारायला लावतो का आम्हाला? लाज कशी वाटत नाही रे तुला? कर्म आणि करता पुरेची ना पाहता हे मत तुझे श्री अनंता निष्ठित करी. देवी माती श्री हरी मनसी पार्था संग्राम करी. हे लाजशी ना गवारी कर्मी सुद्धा. लाज नाही वाटत तुला? लाज नाही वाटत? ते मला हे कर्म करायला सांगतो. अर्जुनाने देवाची लाज काय? तरी पण तू तिथून महाराज जायला तयार. आपण साधं
आपण त्याला बोलावतो तरी येत नाही. आणि अर्जुनाने लाच काढली तरी जात नाही महाराज. त्याचं कारण त्यानेच सांगितलं. अर्जुनाने माझी लाच काढली तरी सुद्धा मी त्याच्याजवळून जात नाही. याचं कारण असतं तो सुमन आणि शुद्ध आनंदत्व अनन्य परी गौप्य ही दयाप्रती सावळीची सुखे. तो आनंदत्व आहे, तो सुमन आहे, शुद्धमती आहे आणि माझ्याशी तो अत्यंत अनन्य आहे. म्हणून त्याने मला शिव्या जरी दिल्या ना तर मी अर्जुनाकडून कधी जाणार नाही. द्वारिकेचा राणा पांडवा लाच काढली हो अर्जुनाने. देवाची लाच काढली. लाच काढण्याचा अधिकार अर्जुनाने दिलाय कोणी? लाच काढली तर कोणी काढली पाहिजे माणसाची? अरे लाच काढायची असली तर कोणी काढली पाहिजे? कोण काढते लाच घरात? समजलं ना? नाही तुम्हाला माहित नाही का? त्यांना माहित आहे, तुम्हाला माहित नाही का? माईक पुढे ते सगळ्यांना माहित आहे. कोण म्हणत असते असं तुम्हाला? जाऊ द्या, ते सांगत नाही तू, तुम्ही सांगा. लाजच सांगा पाहिजे तर कोण काढत असते? कोण काढत? घरी 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 असं कोण म्हणते की तुम्हाला काही कळत नाही म्हणून? घरी कोण म्हणते? जास्त कोण म्हणते? मंडळी. मंडळी सगळी मंडळी. पण काय म्हणते? आपल्याला नाही म्हणते. असू द्या. मला भाव सांगा, कधी कधी असं थोडंसं गुड द्यावा लागतो. तुमचा सिद्धांत समजण्यासाठी कसं ते औषध द्यायला थोडंसं भारी जाते. तुला मधात गुड असला म्हणजे औषध सोपं जाते. देवा मला हे युद्ध करायला सांगतो तू. तुला माहित आहे काय होईल म्हणून? याने आता देवाला माहित नाही. शंकरो नरका येव कुल ज्ञानां कुलश्च. वर्णशंकर होईल. माझे सगळे पितर पतित होतील. अरे पिंडदान करायला सुद्धा कोणी सापडणार नाही. हे कर्म करायला लावतो तुम्हाला. जा, नाही करणार, नाही करणार. शेवटी अर्जुनाला भगवंताने विचारलं, का रे बाबा तू का करणार नाही? तर सांग. अर्जुनाने जो हेतू दिलाय ना महाराज तो इतका चांगला आहे बघा. ऐकत असाल तर अर्जुन म्हणतो, देवा मी का करणार नाही तुला सांगू का? खरं सांगू का? मी हे का करत नाही? जाऊ दे, आता पहिले सांगितलं ते जाऊ दे. पण मी हे का करणार नाही याचं कारण आहे, मला पाप मी म्हणून हे करणार नाही. पापमेवा सयेदस्मा हत्वैताना हता. मला पाप मी म्हणून हे करणार नाही. पाप झाल्यानंतर काय होईल अर्जुना? खरं सांगू का देवा? पाप जर झालं ना तर तू माझ्या जवळून दूर जाशील. वध करून गोत्रदांचा वसवटा होईल दोषांचा. जोडीला तू हातीचा तू होशील. काय सुंदर हेतू दिलाय महाराज अर्जुना. अर्जुन म्हणतो, देवा तू जर माझ्यापासून दूर जात असेल तर मला राज्य नको रे बाबा. तू जर माझ्यापासून दूर जात असेल तर मला हे काहीही नको. मला फक्त तू पाहिजेस. अर्जुनाने दिलेला हेतू इतका शुद्ध आहे. मला पाप होईल म्हणून मी युद्ध करणार नाही. मला ती गादी नको आणि तू माझ्यापासून दूर जाशील म्हणून मी युद्ध करणार नाही. पाप जरा तू कशाला जाशील माझ्याजवळ? त्यावेळेला भगवंताने सांगितलं, अर्जुना बरोबर आहे, मी तुला कर्म टाकायला सांगत नाही. कर्म तर तुला करावंच लागेल कारण तू क्षत्रिय आहेस. पण तुला पाप होईल असं म्हणतोय ना तू. पाप होऊ नये याच्यासाठी तुला एक रीती सांगतो, कर्माची रीती सांगतो. याच्यापासून तुला पाप होऊ नये असं जर वाटत असेल, युद्ध करूनही तुला पाप लागू नये असं जर तुला वाटत असेल तर तुला या कर्माची रीती सांगतो मी. सांगणं देवा काय ते रीती सांगितली. सुख दुःखी समे कृत्वा. पुढे लाभा लाभो जया जय ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. एक काम करा तुला, तू सुख दुःखाला सारखं मान. लाभ अलाभाला सारखं मान. सुख असो दुःख असो सारखं मानायचं आणि राहत असतं माझ्या सुख दुःख जीवनामध्ये. सुख दुःखाला जास्त महत्व द्यायचं नाही. दुःखाला तर अजिबात जास्त महत्व द्यायचं नाही. येत राहते जात राहते महाराज. सुख आणि दुःख कसं येते? ते आभाळाच्या सावलीसारखं येते आणि निघून जाते. तसं त्याच्यावर विसरून राहायचं नाही.
सुखामध्ये उन्मत्त व्हायचं नाही. सुख दुःख दोनों रहते जिसमें जीवन है होगा. कभी धूप तो कभी छाव, कभी धूप तो कभी छाव. भले भी दिन आते जगत में, बुरे भी दिन आते. भले भी दिन आते जगत में, बुरे भी दिन आते. कड़वे मीठे फल कर्म के यहाँ सभी पाते. कभी सीधे कभी उल्टे पड़ते अजब समय के पाव. कभी धूप तो कभी छाव, कभी धूप तो कभी छाव. क्या खुशियाँ क्या गम ये मिलते बारी बारी. मालक की मर्जी से ये चलती दुनिया सारी. ध्यान से खेलना जगन दिया पे बंदे अपनी नाम. कभी धूप तो कभी छाव, कभी धूप तो कभी छाव. सुख दुःख येत राहतात आणि म्हणून जास्त हे व्हायचं नाही. सुखामध्ये उन्मत्त व्हायचं नाही, दुःखामध्ये निराश व्हायचं नाही. कुलसांगवीकर म्हणजे हे करायचं. 25 वर्षापासून 25वा रौप्य महोत्सव तर तेव्हापासून जातो. त्यामुळे या परिसरातलं माझं प्रवेशद्वार म्हणजे आणि कोणामुळे महाराजांना निगमानंद महाराज आवर्जून मला बोलायचे, त्यांना बोलावून घेण्याचे. एकदा माझं कीर्तन त्यांनी ऐकलं, या पुरा बोलावाचा म्हणे. त्यावेळेला मी बोलला होता, आता एक बोललाच नाही. पुरा बोलायचं आणि गेल्या अनेक वर्षापासून ही माणसं आम्हाला आजही विसरत नाही. पुढे त्यांनी विसरू नये अशी इच्छा आहे. विठला विठला सुखी संतोषाने यावे, दुःखी विषादाना लाभा लाभ न धरावे मला माहिती. अर्जुना, सुख दुःख चालत राहतात नाही का? सुख दुःखाला माणसाने सारखं मानलं पाहिजे. महिला तुम्हाला सांगतो, साला मस्त खुश राहायचं, जास्त डोक्याला टेन्शन होऊ द्यायचं नाही. तुमचं असं असते, तुम्हाला काय विचार देवानं काय टेन्शन साठी दुःख दिलं का माहित नाही. श्रीमंत घरी आम्ही जातो, ते भांडे तसेच असतात. मला 2-2 दिवस घासत काय मी भांड्यावाली बाई चालली आज तू तुमच्या लक्षात आलं. भांडे हाच घासत होता. एकतर आमची भगिनी भेटली, महाराज 1500 रुपये महिना देत. भेटला 1500 रुपये भेटतात का? 1500 रुपये तुमच्या वेळेला 1500 रुपये भेटतात म्हणे. आणि 500 रुपये महिन्याने एक माणूस ठेवला. बापरे, बरा भेटला तुम्हाला 500 रुपये. आम्हाला तर गोरक्षणला माणसं भेटत काम करायचं. 500 रुपये महिन्याने आणला कुठून तुम्ही? तो म्हणे घरचाच होता, तो ठेवून दिला 500 रुपये. सुखाचा आणि दुःखाचा विचार करायचा नाही. खरं सांगा, तुम्हाला शुगर होणार नाही ना, बीपी त्रास देणार नाही. मस्त खुश राहा. खुश राहणार देश टिप्या, चिंता करायची. सुख दुःखे समे कृत्वा लाभाला भोजयाजे. जय पराजयाचा विचार करू नको, लाभ लाभाचा विचार करू नको, सुख दुःखाचा विचार करू नको. जा कर्म करत राहा. तू युद्धाचं कर्म केलं तरी तुला पाप लागणार. एक सांगितलंय. दुसरं सांगितलंय अर्जुना, अरे पाप कधी होत असते माणसाला? माणसाने फलाची इच्छा केली तर, कर्म फलाची इच्छा केली तर पाप होईल ना. अरे कर्म फलाची इच्छाच करायचं नाही, कर्म करत राहायचं. फक्त फळ तो पाहून घेईल महाराज. आपण फक्त भजन करत राहायचं. त्याचं काय फल आहे तो आपल्याला देत राहील. तो प्रेमाने करा, त्याचं फल तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार.
कर्म करत राहायचं, फळ तो देत राहील. आपलं चांगलं कर्म असेल तर चांगलंच फळ भेटते रे आपल्याला. कर्म फळाची इच्छा न करता जर कोणी कर्म करत असेल ना तर त्याला कर्म करण्याचा दोष लागत नाही. आता यांना सांगायचं म्हटलं ओव्याने सांगावं लागतंय, हे ओव्या सांगावं लागतं. हे तसं नाही, तर प्रमाण पाहिजे. प्रमाण काय? प्रमाण आहे ना. तया करणे या तू घडो त्रैलोक्या घातू देणे केली हे मातू गुरु आहे. त्रैलोक्याचा घात जरी त्याने केला ना तर त्याने केलं हे म्हणता येत नाही. याचं कारण तो कर्मफलाची इच्छा करत नाही. अर्जुना, हे कर्म करण्याची रीत आहे, हे तू केलं पाहिजे. मला असं वाटतं कर्म करण्याची रीत समजणं महत्वाची आहे. औषध घेण्याची रीत सुद्धा समजली पाहिजे. औषध घेण्याची रीत आहे. एकाला सांगितलं रीत समजली पाहिजे ना औषध घेण्याची, तर त्याचा परिणाम होईल ना. एकाला सांगितलं तो म्हातारी जास्त दुखते का रे, म्हटलं खूप दुखते म्हातारीचं. एक काम करे, बाटलीने ते पाण्यात हलवून द्यायचे. ते गेलं घरी, त्याने बाटलीने हलवली, म्हातारीच पाण्यात घालून हलवली. मेली ना म्हातारी. दुसरा मतलब जावई, ठरलेला पाहुणा, ठरलेले पदार्थ, ठरलेला आधार. ठरलेला पाहुणा म्हणजे जावई, ठरलेले पदार्थ म्हणजे लाडू करंजा नाही का, शेव पापडी, आणि ठरलेला आधार म्हणजे अजीर्ण. मग त्यावेळेला डॉक्टरकडे त्या सगळे अजीर्णाचेच लोक यायचे. पण डॉक्टरने कंपाऊंडरला सांगायचं ते पुढे देऊन टाक, ते पुढे देऊन टाक, ते पुढे देऊन टाक. जरा हा कंपाऊंडर म्हटला लेखाचं, हे सगळ्या रोगावर जर एकच पुढे चालत असेल त्याच्याकडे कशाला काम करायचं आपण? त्याच्याकडे कामच करायचं नाही म्हणा. स्वतंत्र दवाखाना. त्याने तिथले 2 डबे चूर्णाचे घेतले, स्वतंत्र दवाखाना टाकला, त्याने एक कंपाऊंडर ठेवला. दिवाळीचा पिरियड निघून गेला. अजीर्ण झाल्यानंतर जी पुडी होती ती जुलाबाची होती. जुलाबाची पुडी होती, ती पुडी दिल्यानंतर त्याचा आजार बरा व्हायचा. तो पिरियड निघून गेला. याने दवाखाना टाकला आणि कोणचाही आला रोगी, हा ते यांना पुढे दे, ते चूर्णाची पुढे दे. चूर्णाची पुडी घेतली की मला ती जुलाबाची असल्यामुळे इतके जुलाब, इतके जुलाब, इतके जुलाब होत होते, इतके जुलाब, इतके जुलाब होणे की त्याला घरीही न जाऊ देणे. मला असं वाटतं की रीती समजली पाहिजे, यासाठी सांगतो. कर्म करत असताना कर्माची रीती समजणं अत्यंत महत्वाची आहे. अर्जुनाला कर्माची रीती समजून सांगतायत. तसं या ठिकाणी सुद्धा आपल्याला कर्म करत असताना कर्माची रीती समजून सांगतायत. तुम्ही करायचं आहे, केल्याशिवाय थांबायचं नाही, पण असं करायचं आहे. ऐशी जोडी करा. काय करा? रामकंठी धरा. तुम्ही रामाचं नाम कंठामध्ये धारण करा. रामकंठी धरा. त्याचं फल काय महाराज? तेने चुके पडिला. I
पारायण करा, त्याचा अर्थ तुम्ही नामचिंतन करा. विषय असा आहे महाराज की साधना अनेक असल्या तर जी साधना आपल्याला जपण्यासारखी असेल तीच केली पाहिजे. प्रस्ताव सदृशम वाक्यम प्रभाव सदृशम यज्ञम आत्मशक्ती समम कोपम यो जानाति स पंडित आहे. झालंय 10 मिनिटं आले आपल्याला की शक्तीपेक्षा माणसाचा क्रोध जास्त नसला पाहिजे आणि प्रभावापेक्षा प्रयत्न जास्त नसला पाहिजे. प्रभावापेक्षा प्रयत्न जर जास्त असतील, शक्तीपेक्षा क्रोध जर जास्त असेल तर तो आपल्याच नाशाला कारण ठरत असतो. क्रोध असावा पण आपल्या शक्तीपेक्षा जास्त नसावा, प्रयत्न असावे पण प्रभावापेक्षा जास्त नसावे. असतील तर ते आपल्या नाशाचं कारण ठरत असतं. आपला प्रभाव किती आपण पाहिलं पाहिजे. आपण कोण्या प्रभावात आहोत त्याला पाहिलं पाहिजे आणि प्रभावानुसार आपण कर्म केलं पाहिजे. असो साधना अनेक असल्या तरी आपल्याला जपणारी साधना आपण पाहिली पाहिजे. ज्ञान ही साधना आपल्याला जपण्यासारखी नाही. याचं कारण ज्ञानासाठी जे वैराग्य पाहिजे ते आपल्याजवळ नाही आपल्याजवळ नाही. ज्ञानासाठी जे वैराग्य पाहिजे ते आपल्याजवळ नाही. पण ज्ञान ही साधना आपल्याला जपण्यासारखी नाही. कर्म या साधनेचा जर आपण विचार केला तर कर्म असं आहे महाराज ते सूक्ष्म आहे. ते सुद्धा करण्याचा आपला अधिकार नाही. ऐका, कर्म अत्यंत सूक्ष्म आहे. कर्माला सहकारी साधनेची गरज आहे. अंतकरणाची शुद्धी झाल्याशिवाय कर्म कसं करता येईल? त्याचं फल अंतकरणाची शुद्धी हे आहे. पण मला असं वाटतं की ज्याला कर्माची नियमच माहीत नाही त्याला कर्माचं फल कसं प्राप्त होईल? कर्म अत्यंत सूक्ष्म आहे. म्हणून कर्म ही साधना सुद्धा आपल्याला सगळ्या जपण्यासारखी नाही. दृष्टांत सांगत असतात. ब्राह्मण आले, त्यांनी पूजा मांडली, यजमान समोर बसले होते. ब्राह्मणवाणी मंत्र म्हणायला सुरुवात केली आणि मंत्र म्हणता म्हणता ब्राह्मण म्हटले आता डोळ्याला पाणी लावा. कोणाच्या डोळ्याला पाणी लावायचं आहे ते यजमानाला माहीतच नव्हतं. त्याने ब्राह्मणाच्या डोळ्याला, अरे बाबा माझ्या डोळ्याला तुझ्या डोळ्याला लावायचं का सांगतो. नंतर आणखी पूजा सुरू झाली. पूजा सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी ब्राह्मण म्हटले आता अक्षता व्हा. त्याने आंधळूभर तांदूळ घेतले ब्राह्मणाच्या अंगावर टाकून दिले. नंतर आणखी मंत्रोच्चार सुरू झाला. ब्राह्मण म्हटले आता पाण्याचा नंबर आला. त्यांनी सर्वी घेतली, सगळे ब्राह्मण घालून काढले. आता ब्राह्मण किती वेळ शांत राहतील? महाराज त्यांना राग आल्यामुळे त्याने बाई वर सारली आणि यजमानाच्या कानाखाली जाळ काढला. जसं यजमानाच्या कानाखाली जाळ काढला तसं यजमानाला असं वाटलं हा विधीतलाच प्रकार असला पाहिजे ना. पूजा करता करता जर आपल्या कानाखाली जाळ निघतो, ब्राह्मणवाणी जसं विधी केली तसं आपल्यालाही करावं लागेल. यजमानाने सुद्धा विधी केली. मग ब्राह्मणाला खूप राग आला. यजमानाला खाली पाडलं ब्राह्मणवाने. ब्राह्मणबा त्याच्या छातीवर बसले आणि यजमान खालून पाहत होता. ब्राह्मणबा 75 वर्षाचे होते आणि 35 किलोचे होते. यजमान 50 वर्षाचा होता आणि 115 किलोचा होता. बाईशी कमरेवर हात घेऊन पाहत होती. बाई काय पूजा आहे बाई, पूजा बाई, बापरे अशी असते का बाई पूजा? आता ब्राह्मण बा तुमचा नंबर आल्यावर कसं होईल? कर्म आणि धर्म आचरिले दयालागी, आचरिले दयालागी. साधक सिनले साधन साधिता अभागी. गोड तुझे नाम विठोबा आवडते मन, आवडते मन. कर्मासाठी कर्म आहे, साधन आहे, जपण्यासारखी नाही. योगाचा विचार जर तुम्ही करत असाल महाराज, योग तर फार कठीण आहे. भरपूर आयुष्याची गरज आहे त्याला. शरीर शोषण प्राण निरोधन मन जय हठ योग. भूत पीडन कुंडलिनी कलिमल दलभंग. ऊर्ध्व वायूच्या श्वेत तोडोनी करी होवन भंग. ब्रह्मारंद्री विषये बरी ब्रह्म
येत असेल ते म्हणा. मी तर खरं म्हणजे चोपदाराला तर मी आतापर्यंत विचारलंच, आता तुम्हाला विचार. मी जे म्हणतो ते माझ्या पाठीमागे म्हणा. हो म्हणा. अरे होतो म्हणा नक्की. मी म्हणतो तसंच म्हणा. हा बिनचूक म्हणा. जटाटवी कलज्जल प्रभाव पावितस्तरे करे वलंबलम विताम भुजंगतुंग मालिकाम टमट 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 निनादवट्ट मरवयम चकार चंड तांडवम तनोतु मस्सि मस्सिकम. भज गोविंदम भज तुम्ही म्हणताय का? तुम्ही येईल का म्हणता? मी म्हणतोय नाही म्हणताय ना. धर्म प्रवचितं तपप्रवचितं सत्यं च कुलेगतं पृथ्वीवन्त फलानुत्व कपटिना सत्यं मृतो ब्राह्मणा साधुषितं चितुर्जन प्रभवति प्राय प्रवृत्ति कलैः म्हणा. कशाला भानगडीत पडता मग म्हणता येत नाही सर. यांना सोडून आता मी म्हणतो ते म्हणा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. असा एकही पंचक्रोशी आजही या देशातली अशी नाही महाराज की ज्या पंचक्रोशीमध्ये तो हत्या होत नाही. देशी हत्या जर या देशामध्ये होत असेल तर हा कलंक आपल्याला काही दिवसांनी तरी पुसून टाकावं लागेल, लक्षात ठेवा. आणि म्हणून सरकारने केला, कायदा केला, राज्यमातेचा दर्जाही दिला. आम्ही स्वागत केलं सरकारचं. सरकारने आता अनुदानही दिलं चालू केलं, आम्ही त्याचंही स्वागत करणार आहोत. पण खऱ्या अर्थाने गाईचं संरक्षण होणं या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या. ऐशी जोडी करा रामकंठी धरा, त्याचं पद आहे तेने चुके फेरा गर्भवास नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन. नाशिवंत आहे महाराज, त्याच्यासाठी आटाआटी करतो आपण. आपल्या उद्धाराचा विचार आपण केला पाहिजे ना, आपल्याला सोडवण्याचा विचार आपण केला पाहिजे ना. तिथं सगळं काही चालते, मग तिथं त्याच्यासाठी आपण स्वतंत्र आहोत. प्रपंच करण्यासाठी आपण स्वतंत्र नाही, पण उद्धार करून घेण्यासाठी मात्र आपण स्वतंत्र आहोत. लक्षात ठेवा, आपण स्वतंत्र आहोत. आपला उद्धार करून घेण्यासाठी आपण स्वतंत्र आहोत. प्रपंच हा नेहमी पारतंत्र्यात करावा लागतो. आणि नाशिवंत आहे, नाशिवंत आटी प्रिया पुत्र धन. बीज ज्याचा शीनतेची फळ. शीन नावाचं बीज जर तुम्ही लावत असाल तर त्याचं फळ सुद्धा तसंच येणार आहे.
आणि म्हणून महाराज म्हणतात नाव जड करा सहस्र सहस्रनामाची दाव धड करा याचा अर्थ विष्णू सहस्रनाम हे नाव समजू आपण आणि त्याला असलेले हे 10 शब्द समजू आपण ते धड करा मग वाचलं तर तुम्हाला पलीकडच्या काठावर लवकर नेल्याशिवाय राहणार तेने भवसिंधुसी खडी पावी आणि एवढंच काय एवढी ताकद राहील तुमची
सांगताय तुम्हाला मुक्त व्हायचं असेल ना तुम्ही फक्त नामचिंतनाने